नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहत आहोत महत्त्वाचे खूप महत्त्वाचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यावरील क्रिया, महत्त्वाच्या क्रिया, प्रोसेस ऑन ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यावरील क्रिया पाहणार आहोत. या क्रिया फार महत्त्वाच्या आहे. हे आलं पाहिजे. हे आलं तर गणित सोपं होऊन जाईल, म्हणून हे आलं पाहिजे. म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि सविस्तर अभ्यास करा. माझे 2 चॅनल आहेत. एक आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर दुसरं आहे नागेश होळकर ऑफिशियल. म्हणजे एक आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर दुसरं आहे नागेश होळकर ऑफिशियल. या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा. या दोन्ही चॅनलवर शैक्षणिक, मनोरंजक, प्रेरणादायक, ज्ञानदायक सर्व माहितीचे, सर्व प्रकारच्या माहितीचे, मराठी, इंग्लिश, गणित तसेच इतर जनरल नॉलेज सर्व माहितीचे व्हिडिओ आहेत. म्हणून हे सर्व व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पहा, अर्धवट व्हिडिओ पाहू नका, पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. तर आपण बघूया प्रोसेस ऑन ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यावरील महत्त्वाच्या क्रिया. बघूया आपण, पहा. आता इथं आहे वजा 181 अधिक 181. आता याचं उत्तर किती येते बघूया. म्हणजे -181 प्लस 181. आता बघा, इथं जरी प्लस आहे परंतु इथं मायनस आहे, म्हणजे याची वजाबाकी होते, बेरीज होत नाही. याला बघायचं नाही, याला बघायचं म्हणजे याची काय होते, वजाबाकी होते, बेरीज होत नाही. इथं जरी प्लस आहे तरी इथं मायनस असल्यामुळं याची सबट्रॅक्शन होते, ॲडिशन होत नाही. बघा, तर मग आता 181 मधून 181 गेली राहिला 0 राहिला आणि 0ला कधी मायनस नसतं. आता इथं बघा, इथं काय आहे, वजा 916 अधिक 89. तर बघा, इथं सुद्धा इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं अधिक चिन्ह आहे, इथं मायनस आहे, परंतु याची वजाबाकी होते, बेरीज होत नाही. म्हणून 916 मधून 89 काढायचे आणि मोठ्या संख्येचे चिन्ह आहे इथं मांडायचं, चिन्ह आहे इथं मांडायचं. बघा, -916 प्लस 89 इजिकल टू किती होत बघा. इकडचा कॅरी इथं घ्या, झाली 16. इकडचा इथं घेतल्या 16 झाली, इथं 16 झाली. इकडचा कॅरी इथं घेतल्यावर इथं 16, म्हणजे इथला हातचा इथं घेतल्यावर 16 झाली. 16 मधून 9 गेले 7 राहिले, 16 - 9 7 राहिले. आता मग इथं किती राहिला, इथं 0 राहिला, इथं राहिला इथं 0, मग इथे 0 राहिला. मग आता या 0 मधून वेळ जात नाही, इथला होत नाही, इथे घ्या, 10 मधून 8 गेले 2, 10 मधून 8 गेले 2, मग आता इथे राहिले 8, इथे राहिले 8, म्हणजे चिन्ह मायनस. आता बघा, मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे इथं द्यायचं आहे, मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे इथं द्यायचं आहे, म्हणजे मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते उत्तर द्यायचं. बघा, इथं मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे, आपण ते वजा चिन्ह दिलेलं आहे. आता बघा, हे बघूया. बघा, हे कसं करायचं, इथं सुद्धा प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे सुद्धा काय होते, वजाबाकीच होते. मग आता बघा, फक्त इथं मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, प्लसचं आहे आणि छोट्या संख्येला मायनसचं आहे. उत्तर सेम टू सेम तेच आहे, गणित तेच आहे, परंतु इथं फक्त चिन्हामध्ये बदल आहे. म्हणजे इथं मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसचं आहे, तर लहान संख्येचं चिन्ह मायनसचं आहे. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकचं आहे, तर छोट्या संख्येचं चिन्ह वजाचं आहे. उत्तर काय येणार, हेच उत्तर येणार, फक्त इथं मायनस चिन्ह येणार नाही, हेच उत्तर येणार. बघा, आलं की नाही, हेच उत्तर आलेलं आहे. आता ही करू, हे करू. बघा आता इथं काय आहे, -1 प्लस 876. आता इथं कसं करायचं बघा, इथं सुद्धा प्लस आहे, इथं मायनस आहे, पण इथं सुद्धा काय होते, सबट्रॅक्शनच होते. मग बघा इथं, म्हणजे इथं अधिक जरी असलं, इथं अधिकला बघायचं नाही, वजाला बघायचं. अधिकला बघायचं का नाही, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, याच्याकडे वजाबाकी होते. म्हणजे मग इथं फक्त 1 कमी होईल, 6 मधून 1 गेला 5, आणि हे तसं हे तसं, म्हणजे असं उत्तर येईल. आणि चिन्ह येईल का नाही, मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, प्लस आहे, म्हणजे चिन्ह वजाच येणार नाही. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह त्याचं आहे, प्लसचं आहे. आता बघा, हे बघूया, हे तर तसंच सारखंच हे, कारण इथं हीच संख्या आहे, हेच उत्तर आहे, फक्त इथं मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं आलेलं आहे आणि इकडं छोट्या संख्येचं चिन्ह अधिकचं आलेलं आहे. म्हणून फक्त इथं चिन्ह द्यायचं, उत्तर तेच झाले. आता हे बघूया,
बघा इथं 2 वजा आहे, मायनस मायनस 2 मायनस आहे, ठीक नाही, याला मायनस आहे याला मायनस आहे. मग आता इथं सबट्रॅक्शन करायची नाही, तर वजाबाकी करायची नाही, तर काय करायची ॲडिशन करायची. काय करायची तर ॲडिशन का करायची, कारण हे मायनस मायनस आहे आणि मायनस मायनस प्लस होतात, मायनस मायनस अधिक होतात, म्हणून ॲडिशन करायची. बघा म्हणजे 8 + 7 15, 15ला 5 कॅरी आले 1. मग आता बघा हे झालं आपलं. आता याची 8 + 6 किती होतात 14, 14 आणि 1 15ला 5 कॅरी आले 1 आणि n 1 and 1 2, 1 and 1 2 आणि इथं काय येते जी मायनस चिन्ह येणार, मायनस मायनस प्लस होते ते इथं मायनस चिन्ह येणार. बघा आता हे झालं आपलं. आता आपण हे करू, तर काय घेऊया हे. आता बघा इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस, ठीक आहे की नाही. आणि हे मायनस मायनस काय होतं प्लस होतं, मायनस मायनस काय होतं प्लस होतं, मायनस मायनस प्लस होतं. मग इथं करायची काय होती याची सबट्रॅक्शन, काय होते सबट्रॅक्शन. मग याचं असं करायचं, असं होतं काय मायनस मायनस काय होतात प्लस, मायनस मायनस काय होतात प्लस. मग बघा काय ते आता बघा आपल्याला काय 81 मधून 15 काढायचं, त्याच्यामधून 81 मधून 15 काढायचं, 81 मधून 15 काढायचं. बघा कॅरी घ्यायचा आहे की नाही. आता इथला कॅरी इथं घेतला की झाली तर 11 झाली, 11 मधून 5 गेले किती राहिले 6, 11 मधून 5 गेले 6, किती राहिले 7, 7 मधून 1 गेला 6, किती आले 66, किती आले 66. किती आले 66. बघा किती आले 66 आलेले आहे. बघा हे आता 81 मधून 15 गेले तर आपले किती आले 66 आले. म्हणजे आता याचा आपण आताच केलं, याचा करायचं असं, कारण इथे मायनस मायनस काय होतात प्लस होतात, म्हणून आपण 81 मधून 15 काढले, किती राहिले आपले 66 आले, 66 आले. आता मोठ्या संख्येचे चिन्ह आहे ते उत्तर द्यायचे, मोठ्या संख्येचे चिन्ह प्लसच आहे म्हणून 6 येतात 66 येतात, किती येतात 66. हे झालं आपलं गणित. आता पुढे इथं बघा इथे 0 आहे आणि इथं 168 आहे, इथे 0, इथे 168 आहे आणि इथं प्लस 0 आहे, हे की नाही, म्हणजे वजा 168 अधिक 0 आहे. मग इथं कसं मायनस 168 + 0, मग याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर एवढेच ते उत्तर येणार, आणि 0 एवढंच उत्तर येणार. भागाकार आणि वजाबाकी आणि बेरजेमध्ये उत्तर ती संख्या येते, 0 येत नसतो, पण भागाकार आणि गुणाकारामध्ये मात्र 0 येतो. इथं काय येणार फक्त आपलं ती संख्या येणार, काय 168 येणार, काय येणार 168. आता हे झालं. आता बघा इथं सुद्धा इथं 0 आहे, 0 - 876 आहे, 0 वजा 876 आहे, ते सुद्धा तेच उत्तर येणार. इथं सुद्धा 88 येणार. आता इथं बघा इथं सुद्धा 88 येणार. आता बघा इथं काय येणार, आता इथं ती संख्या येईल का नाही, गुणाकार आहे, गुणाकारामध्ये शून्याला गुणल्यावर उत्तर 0च येतं. गुणाकारामध्ये एखाद्या संख्येने शून्याला गुणलं तर उत्तर 0च येतं, किंवा शून्याने संख्येला गुणलं तर उत्तर 0च येतं. समजा 181 ने शून्याला गुणलं तर उत्तर काय येणार, 181 येणार का नाही, 0 येणार, म्हणून तो उत्तर काय येतं 0. काय येतं 0. इथे सुद्धा काय येतं 0. बघा आता मग इकडं आता इथं इंटू आहे की नाही, गुणाकार आहे, मग आपल्याला गुणाकार करायचा आहे. 6 × 1 = 6 आणि 6 × 8 = 48, म्हणजे 6 × 1 = 6 आणि 6 × 8 = 40, 6 × 8 = किती 48. बघा आता आणि इथं चिन्ह मायनस. आता इथं बघा इथं काय आहे, इथं सुद्धा मल्टिप्लिकेशन आहे, इथं सुद्धा गुणाकार आहे. म्हणून इथं 16 × 3 = 48, 16 × 3 = 48. आणि इथं मायनस दोनदा आहे, म्हणून याला मायनस येत नाही, इथं मायनस एकदाच होतं म्हणून याला मायनस आलेला आहे. आता इथं आहे डिव्हिजन, तर काय आहे डिव्हिजन, यानं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. मग आता बघा
टूचा पार्ट टेबल म्हणा, 2चा टेबल म्हणा 11 येईपर्यंत. किती होईपर्यंत? 11 येईपर्यंत. 2 5 जा 10, 2 5 जा 10. आता बघा मग इकडचा कॅरी इथे घेतला. 2 9 जा 18, 2 9 जा 18, 2 9 जा 18. आणि याचा पडताळा कसा करायचा? काय करायचं? गुणाकार करा दोघाचा. 9 18 18चा 1 बेरीज 10 1 11. एवढं उत्तर आलं का? पडताळा असा करायचा असतो. पडताळा कसा करायचा असतो? असा पद्धतीने पडताळा करायचा असतो. म्हणजे याचा आणि जे पण उत्तर येते त्या दोघांचा गुणाकार करायचा. ते झाला आपला पडताळा. आपण पडताळा कसा केला? आपण पहिल्यांदा काय केला? भागाकार केला आहे की नाही? मग बेचा पडा 11 पर्यंत म्हणला. 2 पंचे 10 आहे की नाही? 1 उरला 18 झाले. 9 18. आता याचा पडताळा कसा केला? तर काय केलं? या दोघांचा गुणाकार केला. या दोघांचा गुणाकार केला. एवढं उत्तर आलं पाहिजे. मग या दोघांचा गुणाकार करून आपलं एवढं उत्तर येत आहे बघा. येते की नाही? 9 18 18 1 बेरीज 10 1 11. आला काय एवढं उत्तर? आलं. म्हणजे हे झालं आपला पडताळा. आता बघा पुढे सुद्धा आता इथं आणि त्याला चिन्ह कोणतं येणार? इथं वजाचं चिन्ह येणार कारण एक चिन्ह आहे. आता इथं बघा दोन इथे भागाकार आहे, इथे डिव्हिजनच आहे. इथं याला भागाकार करायचा. 5चा पाडा म्हणा 15 पर्यंत. 5 3 जा 15, 5 3 जा 15. म्हणजे एक बोलला इथे सुद्धा 15 झाली. 5 3 जा 15. आणि इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. इथं मायनस पुढी इथं मायनस येणार नाही कारण इथं भागाकारामध्ये मायनस मायनस प्लस होता. चिन्ह येत नाही, वजा चिन्ह येत नाही. हे बघा इथे सुद्धा यानेला भागायचं आहे बघा. आता 10चा टेबल म्हणायचा 22 पर्यंत. 10 जा 2 जा 20, 10 जा 20. ठीक आहे. म्हणजे 2 उरले 20 झाली. 10 जा 20, 22 चालेल. इथं एकच मायनस आहे म्हणतो मायनसला मायनस घ्यायचं. आणि पट्टा तुम्हाला माहिती आहे याचा काय करायचा? गुणाकार. 22 जाईल 20. याचा गुणाकार करायचा, याचा गुणाकार करायचा. इथं एवढं येतं. ओके ओके. आता बघा इथं 111 येतो. 111 चिन्ह इथं मी येते 111 चिन्ह. 111 येतो 111 पुढे इथं म्हणजे 111 into 1 is equal to 111. ओके. अशा प्रकारचे ही गणितं झालेली आहे. त्याचा चांगला अभ्यास करा, सविस्तर अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. तुम्हाला येऊन जाईल. खूप महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं आहे, एकदम महत्त्वाचं आहे. असे आपले बरेच व्हिडिओ आहेत. म्हणून आपले दोन्ही चॅनल पाहत राहा. एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, दुसरा आहे नागेश रोकर ऑफिशियल. या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा. हे दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा. शैक्षणिक व्हिडिओ आहेत, मनोरंजक व्हिडिओ आहेत, सर्व बाबीचे व्हिडिओ आहेत, सर्व माहितीचे व्हिडिओ आहेत, सर्व बाबीचे व्हिडिओ आहेत, प्रत्येक विषयाचे व्हिडिओ आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचे बटन दाबायला विसरू नका. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.